ज्या दिवशी जरांगे ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे अशी अडेल तट्टूपणाची भूमिका घेऊन जर मुंबईला जाऊन उपोषणाला बसणार असतील, त्याच दिवसापासून आम्ही नांदेडच्या माळेगाव खंडोबापासून आमचा ओबीसीच्या हक्क अधिकाराचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने चालू राहील. आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ, तालुका प्लेसला जाऊ, गावावरती जाऊ, आमच्या ऊर्जास्थळावरती जाऊ, ओबीसी बांधवांना एकत्र करू, ओबीसी बांधवांना हक्क अधिकाराची जाणीव करून देऊ. आणि जरांगेसारख्या बेकायदा मागण्या करणाऱ्या, घटनाविरोधी मागण्या करणाऱ्या आणि ओबीसी आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त करणाऱ्या माणसाला त्याची जागा दाखवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये भला मोठा लॉंग मार्च निघेल. हे बघा, मनोज जरांगेंना इथली लोकशाही कळत नाही, इथलं मंत्रिमंडळातलं कुठलं धोरण कळत नाही. छगनरावजी भुजबळ लोकनियुक्त आहेत, त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय, मंत्रिमंडळानं घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या विधानसभेनं घेतलेला निर्णय आहे. त्यामुळं जरांगे हे लोकशाहीचा अनादर करतात, खालच्या भाषेमध्ये बोलतात, मुख्यमंत्र्यावर खालच्या पातळीवरती टीका करतात. हा खरं तर 12-13 करोड जनतेच्या मताचा अपमान आहे. हे बघा, मनोज जरांगेच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे म्हणणं म्हणजे मराठ्यांच्या विरोधामध्ये आग ओकणं असं आहे का? ओबीसीचं जे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे ते आरक्षण टिकलं पाहिजे, त्याला धक्का लागता कामा नये हे म्हणणं म्हणजे कसा काय जातीवाद असू शकतो? त्यामुळे मनोज जरांगे हा पागल माणूस आहे. खरोखर त्याला एखाद्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. त्यांना काय आहे, लोकशाही कशासाठी असते आणि लोकशाहीचा अनादर? अरे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय आहे तो, आणि तुम्ही विधानसभेला आपटून बसला ना जरांगे. तुम्हाला 4 माणसं निवडून देता आली नाहीत, तुम्ही ज्या मतदारसंघात बसला तिथला माणूस तुमचा पराभूत झाला. तुम्ही कशाला मुख्यमंत्र्यांना, लोकनियुक्त माणसाला लोकशाहीचा अनादर करताय जरांगे तुम्ही?